आपला एक स्वभाव आहे, लक्षात ठेवा. आपण असमाधानी असतो कायम. आपण कायम असंतुष्ट असतो. आपण कायम तुलना करत असतो आणि आपण कायम स्पर्धा करत असतो. चार गोष्टी आपण करतो सगळेजण. पहिलं काय सांगितलं? आपण असमाधानी असतो. असमाधानी म्हणजे काय? काहीही असलं तरी याचं तोंड वाकडच. काही येऊ दे, घरामध्ये सगळं चांगलं आलं तरी हा असाच रडवा चेहरा. समाधान म्हणून त्याला माहीतच नाही. काही लोक असंतुष्ट असतात. कितीही मिळवलं आणखी, किती मिळू दे. घरामध्ये दोन कपाट काय तीन कपाट साड्यांनी भरली तरी आणखी. आणखी शब्द मस्त आहे. दुःखीला बरोबर तो जुळला जातो. आणखी 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 म्हटलं की दुःखी 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 होणार, लक्षात ठेवायचं. म्हणून संतुष्ट नसतो, लक्षात ठेवा. असमाधानी, संतुष्ट, असंतुष्ट. तिसरं मी काय सांगितलं? स्पर्धा. सतत स्पर्धा करत असतो. कोणाबरोबर? दुसऱ्यांबरोबर. त्याच्याकडे काय, माझ्याकडे काय. झालं, ही स्पर्धा. ह्या स्पर्धामध्ये रेसचा घोडा झालेला असतो हा. आणि मग ती स्पर्धा करण्यासाठी पैसे कमवले पाहिजे. आजकाल शाळेत मग मुलं विचारतात, सुट्टीमध्ये तू कुठे गेला होता? मग तो सांगतो, मी हाँगकाँगला गेलो होतो. दुसरा म्हणतो, मी ह्याला गेलो, कुठे? स्वित्झर्लंडला गेलो. अरे वा. तिसरा म्हणतो, मी केरळला जाऊन आलो. म्हणजे मुलांची मग स्पर्धा चालू झालेली आता. सांगायचा मुद्दा काय? की या स्पर्धेमुळे आपण रेसचे घोडे झालेलो आहोत. मग हे स्पर्धा जपण्यासाठी दोघेही नवरा बायको करिअरच्या मागे लागतात. करिअरच्या मागे लागत लागत फॅमिली लाईफची तुटडा होतो. हे लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये स्पर्धा करण्याची आवड आहे. एक माणूस जॉगिंगला चालला होता. जॉगिंग सकाळच्या वेळेला जॉगिंग करता करता त्याला जॉगिंग मध्ये चालू होता फास्ट. समोर एक माणूस दिसला. तो जरा हळू चालला होता. त्याला वाटलं आपण त्याला क्रॉस करून पुढे जाऊ. उगीच काय कारण काय नसतं, पण तो चाललाय ना, त्याच्याशी मी जरा स्पीडने जाऊ शकतो म्हणून तो आणखीन स्पीड त्यांनी वाढवला. हळूहळू तो जवळ आला. आता त्याला कळलं की ह्याच्या स्पीडपेक्षा माझा स्पीड जास्त आहे, मी त्याला कव्हर करू शकतो. याने आणखीन स्पीड वाढवून त्याला कव्हर करून पुढे गेला. काय आनंद. तो बिचाराला माहित पण नाही हा मला मागे आहे म्हणून. त्याला काय पडलेलं नव्हतं, ह्यालाच पडलेलं होतं ह्याच्या पुढे जाण्यासाठी. हा पुढे गेला आणि मग त्याला समजलं, अरे आपल्याला घरी जायचं होतं, तो घरी रस्ता मागेच राहिला आणि पोचलो कुठल्या कुठे. म्हणजे ह्या रेसच्या गडबडीमध्ये हा कुठल्या कुठे पोचला, बिचारा परत मागे वळला. आता ह्याच्यामध्ये या रेस खेळण्यामध्ये काय होतं? खरं आपण सकाळी जातो मस्तपैकी बिगेमध्ये फिरायला जातो, तर जरा व्यवस्था पाहायला शिका. सद्गुरू नेहमी सांगतात, निसर्गाकडे बघायला शिका. निसर्ग कसे चिवचिवाट करत असतो, पक्ष्यांचा पानं कशी डोलत असतात, सकाळच्या वेळेला सगळं कसं उत्साही वातावरण असतं, हवा कशी मस्त असते, शुद्ध असते, ओझोन असतो म्हणतात. घ्या, इथे लक्ष नाही, त्याच्या पुढे कसं जाईल. सांगायचा मुद्दा काय? आणि त्याच्यामध्ये डेस्टिनेशनला जायचं ते चुकलंच शेवटी. म्हणजे जिथे पोचायला पाहिजे तिथे पोचतच नाही, कारण मध्येच गचकतो. म्हणून ह्या स्पर्धामध्ये मध्येच एकदा गचकतो. सांगायचा मुद्दा, हे स्पर्धा करत नका. स्पर्धा कोणाशी करा? स्वतःशी करा. स्वतःची स्पर्धा करा. मी कसा इम्प्रूव्ह होईन, मी कसा चांगला होईन, माझ्यामध्ये मी कशी इम्प्रूव्हमेंट करत जाईन, माझ्यामध्ये मी सुधारणा कशी करत जाईल, माझी योग्यता मी कशी वाढवीन. स्पर्धा करायची गरज नाही. तुमची योग्यता असली की तुम्ही आपोआप स्पर्धेमध्ये नंबर 1 असतात. आज आमचे इथे डॉक्टर दिलीप पटवर्धन बसलेले आहेत, नेत्रतज्ञ. सांगलीला त्यांचं हॉस्पिटल आहे. सांगली म्हणजे काय, मुंबईसारखं नाही, गावात.
पण आज फॉरेनचे लोक तिकडे येतात ऑपरेशन करायला. अमेरिकेतले लोक त्यांच्याकडे ऑपरेशन करायला आले. का आले? योग्यता. त्यांनी कोणाची स्पर्धा नाही केली, त्यांनी आपली योग्यता वाढवली. त्यांचा मुलगा आज टॉप लेवलला आहे, त्यांनी आपली योग्यता वाढवली, आपल्या मुलांची योग्यता वाढवली. योग्यता वाढवून तुम्ही टॉपला जा, मग जायला लागत नाही, आपोआप जातात. लोक तुम्हाला ढकलतात, वशिल्याची गरज लागत नाही. पूल पूल म्हणतो ना आपल्याला, पूलची गरज लागत नाही. पूल कोणाला लागतो? ज्यांची योग्यता नाही त्याला पूल लागतो. जरा बघ ना मला कसं घुसवता येईल. म्हणून आपली योग्यता वाढवा. स्पर्धेमध्ये जाऊ नका, स्पर्धा करायची नाही. स्पर्धा आपल्या बरोबर, सगळ्या गोष्टीत आपल्या बरोबर स्पर्धा करा. माझी सुधारणा कशी होईल, माझा स्वभाव कसा चांगला होईल, मी लोकांना हवा हवासा कसा वाटेन, ही स्पर्धा करा. लोकांच्या चुगल्या करणं, लोकांना टोमणे मारायचे, असल्या गोष्टींमध्ये स्पर्धा करू नका. ते भरपूर आहे, तिथे स्पर्धा खूप आहे, तिथे स्पर्धा खूप आहे. सगळेच हेच करतात. त्याच्यातले जीवनविद्येचे लोक आहेत ना, फक्त आपल्यामध्ये सुधारणा कसं होईल ते बघतात. बघतात म्हणजे बघावं अशी अपेक्षा आहे. थोडस, नाही तर सगळे लोक असे समजतील जीवनविद्येमध्ये सगळे लोक तसेच आहेत, आणि मग मला आणून दाखवते हा बघ कसा आहे. नको, प्रत्येक जण प्रोसेस मध्ये आहे. हे उत्तर आहे माझं. प्रोसेस म्हणजे कळलं ना, सुधारण्याच्या मार्गावर. कमी आहेत, काही जास्त आहेत. असो, सांगायचा मुद्दा काय की ह्या गोष्टीमध्ये पडू नका. ह्या गोष्टीमध्ये पडून तुमची योग्यता वाढणार नाही. दुसऱ्यांची योग्यता जज करून तो कसा आहे, तो कसा आहे, हे करून तुमची योग्यता वाढणार नाही. दुसऱ्यांचं चिंतन करून तुमचं चिंतन वाढणार नाही, लक्षात ठेवायचं. उलट तुम्ही अधोगतीलाच जाल. कारण एकीकडे एक सुंदर वाक्य मला वाचायला मिळालं. त्याने असं म्हटलंय, दुसऱ्यांवर जी वेळ येऊ नये असं तुम्हाला वाटतं. बघा, नीट लक्षात ठेवा. दुसऱ्यांवर जी वेळ येऊ नये, नाही सॉरी, आपल्यावर जी वेळ येऊ नये असे वाटतं, ती वेळ दुसऱ्यांवर येऊ देऊ नका. आज हे वाक्य घेऊन जा बरोबर. आपल्यावर जी वेळ येऊ नये असं वाटतं, ती वेळ दुसऱ्यावर आणू नका. याला खूप मोठा गहन अर्थ आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांना टोमणे मारतो ना, तेव्हा आपल्याला टोमणे मिळतात. हा निसर्गाचा नियम आहे. दुसऱ्यांना खड्ड्यात घालायला तू गेलास, तुझ्यासाठी खड्डा तयार असणार हे लक्षात ठेवा. ही जीवनविद्या जेव्हा समजेल ना आणि उमजेल, तेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करायला लागाल. दुसरे काय करतायत, दुसऱ्यांचं काय करायचं तुम्हाला? दुसऱ्यांवर टीका करायची, दुसऱ्यांना चांगलं बघवत नाही लोकांना. मला मजा वाटते कधी कधी. दुसऱ्यांमधलं चांगलं बघण्याची तर क्षमता नाहीच. प्रत्येकामध्ये चांगलं असतं ना, असा काय माणूस नाही की कोण एकदमच वाईट असतो. प्रत्येकामध्ये चांगलं असतं. बरं वाटलं ना? प्रत्येकामध्ये चांगलं असतं, लक्षात ठेवा. गुण आणि दोष प्रत्येकामध्ये असतात, पण ते गुण जो हेरतो ना तो राजहंस, लक्षात ठेवा. आपण कावळे, दोषावरच फक्त टोमणे मारत बसतो. पुढला जन्म कोणाचा? कावळ्याचा, लक्षात ठेवायचं. हे प्रमाण जास्त असल्यामुळे मला वाटतं पिंडदानासाठी कावळ्यांनाच बोलवतात. कारण कावळ्यांचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आता. कारण सगळे टोमणे मारत बसलेले, शेवटी कावळे होणार ना. नाही तर कुत्रे भुंकणारे सतत भुंकत असतात. दुसऱ्यांना पुढे जायला द्यायचं नाही, भुंकत राहायचं. हे माणसं आहेत ना, याने काही फायदा होत नाही, लक्षात ठेवा. आपल्यामध्ये आपली योग्यता वाढवायची असेल ना तर आपल्याकडे पहा. मी नेहमी म्हणतो, आपला सेल्फी काढा, आपला सेल्फी काढा. आपण काय आहोत? आपण जेव्हा लोकांना बोलतो तेव्हा आपण कुठे आहोत?
तो किती अहंकार चढलाय त्याचा, आणि तुझा बघ ना काय तो. सांगायचा मुद्दा की तुम्ही आहे ना, स्पर्धा कोणाशी करा, स्वतःशी करा. दुसऱ्यांची वैगुण्य काढत बसू नका. लोकांना आहे ना दुसऱ्यांमधलं चांगलं दिसत नाहीच, पण दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पण पाहवत नाही. दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पण पाहवत नाही, आणि दुसऱ्यांनी चांगलं केलेलं पण पाहवत नाही. काय मजा आहे बघा. म्हणजे तुमच्याकडे काय आहे का सोय दृष्टी बदलायचं? असं एक ऑपरेशन पाहिजे होतं की बाबा पटवर्धनाकडे पाठवून दिलं की त्याचा कॉर्निया की काय म्हणतात तो बदलून परत पाठवून द्यायचं. बघा असं काय शोध लागला तर सांगा मला. आपली दृष्टी आपण का नाही चांगली करू शकत? आपली जर दृष्टी तुम्ही बदलली ना, तुमची सृष्टी बदलेल. सृष्टी बदलेल म्हणजे काय? आनंदाची दिवाळी तुमच्या आयुष्यात येईल. आज आपल्याकडे आपली मुलगी गेलेली लग्न करून परत येते ना, तेव्हा ती वेळ आपल्यावर येऊ नये असं जर वाटत असेल तर दुसऱ्यांच्या मुलीची चिंता करू नका. नको ती चिंता. दुसऱ्यांच्या मुलीला बोल लावू नका. दुसऱ्यांच्या मुलीबद्दल बोलू नका. टोमणे मारू नका. लोकांमध्ये गॉसिपिंग करू नका. कळकळीने सांगतो. का सांगतो? तुमची मुलगी सुखाने राहायला पाहिजे. लक्षात ठेवा, तुमची मुलगी सुखाने राहायला पाहिजे ना, दुसऱ्यांच्या मुलीचं चांगलंच बोला, वाईट बोलू नका कोणाचं. सद्गुरूंनी एकदा सांगितलं होतं, तुमची मुलगी जर सुखाने राहायला पाहिजे असेल नवऱ्याकडे, तुमच्या सुनेला सुखाने सुखाने ठेवा. बघा सद्गुरूंचं किती वाक्य मोठं होतं. वाक्य म्हणत नाही, सिद्धांत आहे तो. तुम्हाला तुमची मुली सुखाने राहायला पाहिजे असेल, तुमची मुलं मोठी व्हायला पाहिजे असेल, तर दुसऱ्यांच्या मुलांना छोटे करू नका. त्यांना मोठे करायचा प्रयत्न करा. आपल्याला हे कळत नाही, आपण न कळतपणे सगळ्या गोष्टी करतो. न कळत, कारण सवय. आपल्याला सवय झालेली आहे दुसऱ्यांबद्दल बोलण्याची. आमच्या नातेवाईकामध्ये एक नातेवाईक होता. स्वतःच्या मुलाबद्दल त्याला खूप गर्व होता. माझी मुलं माझ्या आज्ञेत आहेत, माझे संस्कार, माझे हे ते तो करत होता. आणि दुसऱ्यांच्या मुलांना बोलायचा, काय लव्ह मॅरेज केलं बघ, कोण पकडून गेला, याला बोल त्याला बोल असं म्हणायचा. मुलं छोटी होती त्याची, पण त्याला तेव्हा लक्षात नाही आलं की आपली मुलं पुढे काय दिवे लावणार आहेत. त्याच्या मुलांनी दिवे लावल्या. दिवे म्हणजे कळलं असेल काय केलं ते. माझ्या कंट्रोल मध्ये असणारी मुलं, मी सांगतो ते ऐकणारी मुलं, मला विचारल्याशिवाय लग्न न करणार, असलं गर्व करू नका. कोण काय करेल ते कधी सांगता येत नसतं. चांगलं करायचं असेल तर चांगलं करा, ते आपोआप होईल मग. पण तो गर्वानी सगळ्यांना बोलत होता, माझी मुलं माझ्या ताब्यात आहेत, माझी मुलं करत बसला होता. दोन्ही मुलांनी दाखवलं शेवटी. मग नाक कापलं गेलं. दुसऱ्यांबद्दल बोलू नका. बोलणार तर चांगलंच बोला. दुसऱ्यांनी चांगलं केलं, वाहवा करा, ऍप्रिशिएट करा, कौतुक करा. दोन गोड शब्द बोललं तर चांगलं होईल. गोडवा आपल्या शब्दामध्ये पाहिजे, आपल्या बोलण्यामध्ये गोडवा पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये गोडवा पाहिजे. म्हणून एकीकडे म्हटलंय, निसर्गाकडे बघा, निसर्ग काय करतो ते. फळ असतं ना, फळ जेव्हा परिपक्व होतं, कच्चं असताना ते आंबट असतं, घट्ट असतं, कलर हिरवा असतो. कधी परिपक्व झालं नाही तेव्हा. पण तेच फळ जेव्हा परिपक्व होतं तेव्हा काय होतं? रंग बदलतो, रंग सुंदर होतो, त्याचा चव गोड होते आणि मऊ होतो. माहिती ना, आंबा बघितला, आंब्याचं उदाहरण घ्या. आंबा जेव्हा कैरी असतो तेव्हा आंबट असते, हिरवा असतो. पण जेव्हा तो परिपक्व होतो, फळतो, फळ मोठं काय म्हणतात पिकत, तेव्हा त्याचा रंग मस्त होतो, ऑरेंज टाईपचा रंग होतो, तो मऊ होतो थोडासा आणि चव गोड होते.
म्हणून परिपक्व होऊया आपण. परिपक्व व्हायचं म्हणजे काय? 3 गोष्टी व्हायला पाहिजे. निसर्ग सांगतो हे 3 गोष्टी तुम्ही झाला तर तुम्ही सुद्धा परिपक्व झाला, नाहीतर इमॅच्युअर. लक्षात ठेवा. मग परिपक्व माणूस कसा ओळखायचा? जो नम्र असतोय, म्हणजे मऊ असतो. मऊ म्हणजे नम्र, असा नाही नम्रपणे वागतोय सगळ्यांशी. दुसरं काय सांगितलं मी? चव, गोड. बोलणं गोड पाहिजे, बोलण्यामध्ये गोडवा पाहिजे, वागण्यामध्ये गोडवा पाहिजे. तिसरं सांगितलं रंग, तेज येतं तोंडावर. असा परिपक्व माणूस असतो ना, त्याच्या तोंडावर तेज येतं, तेजपुंज दिसतो तो माणूस. असं होऊया आपण, परिपक्व होऊया. निसर्ग जे सांगतो ना तसं होऊया आपण. आणि ह्याच्यामध्ये काय, कोणाला फायदा नाही, तुम्हालाच फायदा आहे. तुम्हाला स्पर्धा करायची गरज लागणार नाही. लोक तुम्हाला पुश करतील, पूलची गरज लागणार नाही. लोक म्हणतील तुम्हीच व्हा, तुम्हीच अध्यक्ष व्हा, लोक मागे लागतील. तुम्हाला कोणाच्या मागे लागायला लागणार की मला अध्यक्ष बनवा, मला चीफ एक्झिक्युटिव्ह बनवा, मला प्रमोशन द्या. तुमचं काम बोललं पाहिजे, तुमचं काम, तुमचं वागणं, तुमचं बोलणं बोललं पाहिजे. आज तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल करिअरमध्ये तर तुम्हाला माणसं जोडता आली पाहिजे. लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा. टेक्निकल नॉलेज पाहिजेच, नॉलेज पाहिजे, नॉलेज शिवाय काहीच होणार नाही. पण नॉलेज बरोबर तुमच्याकडे माणसं जोडण्याची कला पाहिजे, आपली योग्यता वाढवण्याची कला पाहिजे. नाहीतर तिकडेच क्लार्क म्हणून जन्माला आला, क्लार्क म्हणून रिटायर्ड झाला. काही लोक असतात, आम्ही हेड क्लार्क झालो, रिटायर्ड झालो. किती दिवस ठेवणार म्हणून त्याला हेड क्लार्क करतात. शेवटी काय करणार, द्यायला पाहिजे, पुढे ढकललंच पाहिजे, म्हणून त्याला हेड क्लार्क करून रिटायर करतात. करिअर करायचं असेल, माणसं जोडण्याची कला आली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्ञान पाहिजेच. आपली योग्यता सतत वाढवायला पाहिजे. आपण इंजिनियर असू द्या, काही शिकलेलो नसतो, ऑफिसमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने शिकतो. ऑफिस तुम्हाला ट्रेनिंग देत असतं, तेव्हा तुम्ही खरे शिकत असता. मग योग्यता वाढवा, उपयुक्तता वाढवा आपली. दुसऱ्यांच्या बद्दल बोलू नका, दुसऱ्यांची योग्यता ते बघतील, तुम्ही नका बघू. जो दुसऱ्यांची योग्यता बघायला जातो त्याची योग्यता खालीच असते, लक्षात ठेवायची. म्हणून आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, आपल्याला पैसा मिळवायचा आहे, तो योग्यता वाढवून मिळवा. कारण पुरेशी संपत्ती 2 अर्थाने असते. एका अर्थाने किती कमवू, अप्पर लिमिट. तिथे अप्पर लिमिट सद्गुरू सांगितलं, अप्पर लिमिटला हे नाही, तुमची योग्यतेमध्ये जेवढं मिळवेल तेवढं मिळवा. काही लोक एवढे मोठे होतात, डायरेक्टर लेवलला पोहोचतात, चीफ एक्झिक्युटिव्हला पोहोचतात, त्याला कोट्यानी पगार असतो. तिथे आम्ही म्हणत नाही की कमी पगार मिळव म्हणून, पण ते पगाराबरोबर कौटुंबिक सौख्य जप, कुटुंबाला जप. एवढा पैसा आहे ना तुझ्याकडे, बायकोला कशाला नोकरीला लावतो? बायकोला घर बघू दे. आणि नुसतं घर बघायची गरज नाही, आजकाल भरपूर आयडियाज आहेत. नोकरी करून सुद्धा घर बघता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. म्हणून दोघांनी करिअर करा, पण कसं करा, एकमेकांना बॅलन्स करत करा, एकमेकांना बॅलन्स करत करा. म्हणून दोघांची करिअर व्हायला पाहिजे, मुलांचं पण करिअर व्हायला पाहिजे. याच्यासाठी खूप आयडियाज आहेत, पण ते सगळ्या मी बोलत नाही आता. आमच्याकडे लोक आहेत तशी, दोघेही मोठे डॉक्टर आहेत आमच्याकडे, टॉप लेवलचे, पण दोघेही सांभाळून, घर सांभाळून, मुलं सांभाळून पुढे चाललेले आहेत. दोघे टॉप लेवलचे आहेत, नंबर 1 अशी लेवल आहेत त्यांची, पण ते तसेच चाललेले आहेत. आमचे डॉक्टर पटवर्धन नंबर 1 आहेत, नेत्रतज्ञ, पण घरामध्ये सगळं सांभाळून करतात, सोशल वर्क पण करतात, जीवनविद्येचे आज अध्यक्ष आहेत ते. सगळं जमतं, इच्छा पाहिजे, इच्छा करायची इच्छा पाहिजे. फक्त पैशाच्या मागे लागणार नाही, हे सगळं करायची इच्छा असली ना, इच्छा तिथे मार्ग असतोच, आणि मार्ग निघतो. मार्ग असतो नाही, मार्ग निघतो. म्हणून मी नेहमी सांगतो, वेळ नाही, वेळ नाही, खूप काम आहे, खूप बिझी आहे, बिझी म्हणू नको. बिझी बिझी म्हटलं की आयुष्य तू बिझीच जाणार. तू
कारण तू जो विचार करतो तो होतो. शंकर म्हणतो तथास्तु. बिझीच राहा आयुष्यभर. वेळ नाही, कायम वेळ नाही तुला मिळणार, वेळ मिळणारच नाही. मग म्हणायला सुरुवात कर, वेळ मिळतोय मला, मी वेळ काढणार, मी कार्य करणार. म्हटल्यानंतर वेळ मिळायला सुरुवात होईल. हे लोकांचे अनुभव आहेत, लक्षात ठेवा, लोकांचे अनुभव आहेत. वेळ मिळतो म्हणा, वेळ मिळत नाही म्हटलं की कधीच मिळणार नाही. जे बोलेल ते होणार. उच्चाराला महत्व आहे, विचारानंतर उच्चार येतो, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही विचार काय करतात, मी बिझी आहे, मला काही जमणार नाही, काही करता येणार नाही. मगाशी जी गोष्ट सांगितली ना, की जेव्हा यमराजा पुढे उभे राहाल तेव्हा यमराजाकडे जर मागितलं एक दिवस दे, जरा बायका मुलांना जवळ घेतो, मिळणार नाही. किती प्रॉपर्टी दिली तरी तो प्रॉपर्टी तुझ्याचकडे ठेव म्हणणार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.